नमस्कार, मी पूनम आपला महानगर लाईव्ह मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आपल्या महानगरने नेहमीच तुम्ही आजपर्यंत पाहिलं असेल की राजकीय बातम्या असतील, क्राईमच्या बातम्या असतील किंवा क्रीडा क्षेत्रातील संबंधित किंवा संपूर्ण एकंदरीत बातम्या आपण आपल्या महानगर लाईव्ह वरती पाहिल्या असतील, त्या संदर्भातले व्हिडिओ सुद्धा पाहिले असेल. परंतु आजचा आपला महानगर लाईव्हचा विषय खूप वेगळा आहे आणि तो आहे तो आजच्या दिवसाच्या सर्वात महत्त्वाच्या दिल्लीमध्ये घडणाऱ्या घडामोडी संदर्भातला. सर्वांनाच माहिती आहे की दिल्लीमध्ये जे आहे कॉक्रोच जनता पार्टीमध्ये आणि अर्थातच अभिजित दिपकेंच्या नेतृत्वात एक आंदोलन सुरू आहे नेट पेपर फुटी विरोधात आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासंदर्भातलं. हे आंदोलन खरं तर गेल्या 22 दिवसांपासून सुरू होतं जंतर मंतरवरती, परंतु आज या आंदोलनाचा महत्त्वाचा टप्पा जो आहे तो थेट पार पडलेला आहे आणि तो म्हणजे हे जंतर मंतरवरचे सर्व आंदोलनकर्ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वामध्ये संसदेच्या दिशेने चालून गेलेले आहेत. संसदेच्या दिशेने चालून गेल्यानंतर त्यांना अनेक ठिकाणी थांबवण्यात आलं. त्यांच्यावरती अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा फोडण्यात आला, पाण्याची फवारणी करण्यात आली, बॅरिकेड्स लावण्यात आले. परंतु रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरं जात हे आंदोलनकर्ते जे आहेत ते संसद भवनापासून अवघ्या 150 मीटर अंतरावरती जाऊन पोहोचलेले आहेत. बघायला गेलं तर आजपासून जे आहे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जे आहे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावाच अशी जी मागणी आहे ही आंदोलनकर्त्यांनी लावून धरलेली आहे. परंतु हे सगळं जे काही घडत असताना आपण आजपर्यंत अनेक लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते जाणून घेतलेलं आहे. परंतु आज या विषयावरती आपल्या महानगरमधले सर्व पत्रकार प्रतिनिधी जे आहेत ते बोलणार आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की नेमकं त्यांना काय वाटतं ह्या आंदोलनाबद्दल. आपले ज्येष्ठ पत्रकार सुद्धा आपल्या सोबत आहेत, ज्यांनी आजपर्यंत अनेक आंदोलनं कव्हर केलेली आहेत, अनेक आंदोलनं पाहिलेली सुद्धा आहेत. परंतु दिल्लीतलं आजचं हे आंदोलन खूप वेगळं आहे, कारण की तरुणाई रस्त्यावरती उतरलेली आहे. अर्थातच याच्यामध्ये वृद्ध सुद्धा आहेत, लहान मुलं सुद्धा आहेत. परंतु जी तरुणाई या देशाचं भवितव्य आहे किंवा ज्या तरुणाईच्या हातात हा देश पुढे जाणार आहे, त्या तरुणाईला आज जे आहे ते या सरकारने, केंद्र सरकारने खरं बघायला गेलं तर थांबवण्याचा खूप प्रयत्न केलाय. पण ही तरुणाई आज या केंद्र सरकारच्या सुद्धा आवाक्याबाहेर गेलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टींना नेमकं कारण काय, जे काही सध्या सुरू आहे लोकशाहीच्या देशामध्ये, ते खरंच बरोबर आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजपर्यंत याबाबत कोणतीच भूमिका का नाही घेतली? कारण की भारत माझा देश आहे, भारतातले सर्व नागरिकांची जबाबदारी माझी, असं पंतप्रधानांना आपण नेहमीच बोलताना ऐकलेले. परंतु खरंच गेल्या 20 दिवसांपासून पंतप्रधानांनी याच्यावरती नेमकं का काहीच बोलणं योग्य त्यांना वाटलेलं नाही? त्यांचा इगो कुठे आड आलेला आहे का? किंवा यामागची अनेक जी कारणं असतील, प्रत्येक जण आपापल्या नजरेतून वेगवेगळ्या पद्धतीने या आंदोलनाला बघण्याचा प्रयत्न करतोय, प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन पाहतोय. आणि आपण याची सुरुवातच थेट आपल्या संपादिका मानिनीच्या कविता लाखे मॅडम सोबत करू की मॅडम, आजपर्यंत आंदोलन पाहिलेत, केलीत, परंतु आंदोलन सुरू आहे दिल्लीमध्ये आणि ते सुद्धा तरुणाईकडून. एक तरुण अवघ्या 30 वर्षाचा तरुण आहे, त्याच्याकडून हे एवढं मोठं आंदोलन उभं केलं गेलं. अर्थातच सोनम वांगचुक यांचा पाठिंबा. एकंदरीत या संपूर्ण आंदोलनाला तुम्ही कसं पाहताय? पूनम, कसं आहे की आम्ही अनेक आंदोलन आपण बघत आलो आहोत. गेल्या गेल्या काही वर्षांमध्ये अनेक आंदोलनं झाली देखील आहेत, वेगवेगळे विषय घेऊन झालेत. पण हे आता जे कॉक्रोच पार्टीचं जे आंदोलन सुरू आहे हे खूप वेगळं आहे. नीट पेपर फुटीसाठी जरी हे आंदोलन असलं तरी यामागे फक्त काही नीटची परीक्षा देणारे विद्यार्थीच आज आपल्याला रस्त्यावरती उतरलेले दिसत नाही आहेत. तर आपल्या म्हणजे राज्यातील जे बेरोजगार जे मुलं आहेत, तरुण आहेत किंवा फ्रस्ट्रेट आपण म्हणतो की आता सगळ्या बाजूने ते निराश झालेले आहेत, ज्यांना काहीही म्हणजे कुठे काहीच आशा दिसत नाहीये. म्हणजे अगदी मला म्हणायचं तर मी असं म्हणेन की त्यांना नोकरी नाहीये, म्हणजे रोजगाराचा ठिकाणा नाहीये, राहण्या खाण्याची त्यांची अवस्था झाली. असा एक फ्रस्ट्रेटेड तरुण आज रस्त्यावरती उतरलाय. त्यामुळे हा फक्त काही कॉक्रोच जनता पार्टीचेच हे सगळे कार्यकर्ते ते दिसत नाहीयेत. त्यात तुम्ही बघितलं की याच्यामध्ये आपण बघतोय की नीटचेच सगळे नाहीयेत मुलं, तर काही मुलं ही तिकडे ठेल्यांवरती काम करणारे देखील आलेले आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे प्रश्न असा आहे की तरुणाईला एक प्लॅटफॉर्म मिळालाय, स्वतःला ओपन करून ओपन होण्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म आहे. आणि मला वाटतं हा आवाज आता तरी सरकारने ऐकला पाहिजे. कारण जर या आंदोलनाला वेळीच जर आपण सांभाळलं नाही तर आपण बांगलादेश आणि श्रीलंकेमध्ये बघितलंय की सगळे अवघी त्यांच्या देशातली सगळेच तरुण रस्त्यावरती उतरले आणि त्यांनी काय धिंगाणा घातला की राजकीय उलटापालट झाली. तशी होण्याची शक्यता खूप मला इथे दिसते. आता तरी त्यांनी म्हणजे आपले हे जे आहेत संतोष प्रधान यांचा जरी राजीनामा मागणी केलेली असली तरी त्याच्याबरोबर अनेक कारणं आहेत या आंदोलनामागे. आणि मला वाटतं हे प्रकरण आणखीन चिघळेल
त्यामुळे यावरती म्हणजे योग्य वेळी सरकारने योग्य निर्णय घेऊन या जनतेला म्हणजे या तरुण जनतेला योग्य मार्गदर्शन करण्याची खूप गरज आहे. पण आपला जसा विषय आहे की पंतप्रधानांचा इगो, खरंच वाटतंय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इगोमुळे आज हे आंदोलन हे संसदेपर्यंत पोहोचलेले? नाही, बरोबरच आहे. कारण ज्यावेळी रस्ता म्हणजे देशातली तरुणाई जेव्हा रस्त्यावरती येते, पण या तरुणांच्या हातामध्येच उद्याचा म्हणजे देश आहे. अशा वेळी खरं पंतप्रधानांनीच नाही तर मी तर म्हणते अनेक राजकीय मंडळींनी खरं यायला हवं. त्या मुलांना समजून घ्यायला हवं, ही आजची झेन पिढी आहे. हे स्पष्ट बोलतात आणि थेट बोलतात. त्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळा आणि काय झालंय की आता राज्यकर्ते जे आहेत ते सगळे सिनियर सिटीजन आहेत. त्यांच्या आणि ह्यांच्यामध्ये म्हणजे आपण म्हणतो ना विचारांमध्ये देखील प्रचंड तफावत आहे. त्यामुळे कुठेतरी लहानांना समजून घेण्यासाठी मोठ्यांना एक पाऊल आपल्याला मागे जावं लागणार आहे आणि आपल्याला ह्या मुलांबरोबर बोलून त्यांच्या काय आहेत, त्यांच्या काय अडचणी त्या सोडवण्यासाठी नक्कीच खरं यायला पाहिजे. इगो वगैरे हा टेम्पररी आहे. राज्य चालवायचं आहे किंवा देश चालवायचा असेल तर त्यावेळी देशहिताचा आपण जास्त विचार करायला हवा असं मला वाटतं. अर्थातच देशहिताचा विचार आपण करायला पाहिजे. आपल्यासोबत रोशन सुद्धा आहे. आपण रोशनला विचारूयात. रोशन, तरुण म्हणून पत्रकार तर अर्थात आपण बाजूला ठेवू, परंतु